आवाजावरून समजलंच असेल की कसा कुरकुरीत बनला डोसा. तर आजचा बेत होता डोसा आणि उत्तप्प्याचा. तर चला बघूया याची रेसिपी. तर इथं बॅटर बनवण्यासाठी सगळ्यांप्रमाणेच मी ही 3 वाटी तांदूळ आणि 1 वाटी उडीद डाळ, त्यात थोडीशी मेथीची दाणे टाकून मस्त असं स्वच्छ धुवून 5-6 तासासाठी भिजत ठेवलं. नंतर मिक्सरला बारीक वाटून घेतलं. त्यात वाटताना ना 1 वाटी पोहे पण मी इथे घातले होते भिजवलेले. नंतर मस्त असं रात्रभर बॅटर आपलं फर्मेंट होण्यासाठी ठेवलं आणि सकाळी सकाळी मस्त असे उत्तप्पा आणि डोसा बनवण्यासाठी घेतलं. मी साध्याच तव्यावरती बनवते. ह्या तव्यावरती ना मी अगोदर चपात्या बनवून घेतल्या होत्या. चपात्या बनवलेले ना आपले डोसे काय तव्याला चिटकत नाहीत आणि मस्त असे निघून जातात. तर बघा मस्त असा डोसा तयार आहे. लगेचच आपण ना इथे उत्तप्पा बनवूया. उत्तप्प्याला थोडंसं जाडसरच पसरवायचं आणि आवडीनुसार आपल्या सगळ्या भाज्या ना त्यावरती घालायच्या. मी इथं कांदा, टोमॅटो, थोडंसं बीट, कोथिंबीर आणि वरून थोडीशी लाल तिखट घातली. मस्त असं तेल तूप लावायचं आणि मस्त आपला उत्तप्पा ना दोन्ही साईडने आपल्याला भाजून घ्यायचा. तर बघा मस्त असा नाश्ता तयार आहे. आवडला का व्हिडिओ? आवडला असेल तर लाईक करा आणि इथपर्यंत आलाच आहात तर जाता जाता चॅनलला पण सबस्क्राईब करा.